श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी कवितास किचनमध्ये तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत. आजच्या आपल्या रेसिपीचे नाव आहे काळ्या माशाचे कालवण. काळा मासा म्हणजे याला कोण कटला म्हणतं, कोण चिलापा मच्छी म्हणतं. पुण्या साईडला किंवा पुण्याच्या पुढ्याला शिलापा मच्छी म्हणतात. हे बघा, मला असे 4 मिळाले चिलापी मच्छी. तर मी त्याचे असे तुकडे करून घेतले, 2 असे तुकडे करून घेतले आहेत, शेपट आणि डोकं. तर आपण काय करायचे, हे डोक्याची कढी करायची, कालवण करायचे आणि शेपट तळूया. ते मी दाखवते तुम्हाला. तर त्यासाठी लागणारे साहित्य मी दाखवते. आपल्याला कालवण करायचे, तर कालवणासाठी मी इथे 2 पळी तेल घेतलेलं आहे. आलं लसूणचा ठेचा कढीसाठी कालवणासाठी घेतले आणि आलं लसूण मिरची हे वेगळं तळण्यासाठी घेतलेलं आहे. अर्धा टेबलस्पून मी हळद पावडर घेतले, 2 टेबलस्पून मी लाल मसाला घरचा घेतलेला आहे, चवीप्रमाणे मीठ घेतलेलं आहे, तांदळाची पिठी घेतलेली आहे 1 टेबलस्पून, 1 ते 1.5 टेबलस्पून. आणि ही बघा चिंचेची ही अशी गोळी घेतलेली आहे, एवढी चिंच गोळी. कोथिंबीर घेतलेली आहे आणि हे 2 टमाटर घेतलेले आहेत, आपले गावठी टमाटर. आणि अर्धा नारळाची कवड असते, ओला नारळ असतो, आपला नारळ असतो, त्याचे अर्ध्या नारळाच्या कवडीची मी त्याच्यामध्ये मिरच्या टाकल्या आहेत, 3-4 मिरच्या, कोथिंबीर टाकून त्याचं वाटण करून घेतलेलं आहे. आता मी इथे चिंच जी आपली घेतली ते आधी चिंच आपण कोळून घेऊया. चिंचेमध्ये आपण हा पाणी जो मी वाटण करून घेतलेलं, ते वाटणाचा भांड्याचा पाणी तो टाकून घेतला आहे. आणि ही तांदळाची पिठी ती टाकले. आता आपण हे चांगलं असं कोळून घेऊ आणि याचा कोळ मग आपल्याला कालवणामध्ये टाकायचे. हे बघा, अशा प्रकारे असं चिंचेचा कोळ साफ करून घेतलेला आहे. आता आपण याचं सगळं पाणी गाळून काढून घेऊया. हे बघा, मी अशा प्रकारे चिंचेचा सगळा कोळ काढून घेतलेला आहे. आता आपण कालवण करायला घेऊ. मी आता टोप तापत ठेवले, गॅस चालू करून घेतलं आहे आणि टोप ठेवलेलं आहे. आता आपण तेल घालून घेऊ. आता तेल तापलं का आपल्याला आलं लसूणचं पेस्ट घालायचं. आता आपलं तेल तापलेलं आहे. आता आपण आलं लसूण टाकूया. हे बघा, आलं लसूण. आता हे दुसरं मी आलं लसूण मिरची आपल्याला तळण्यासाठी ठेवलेलं आहे, तळायला मच्छी करायची त्याच्यासाठी ठेवले. आता आपण हळद पावडर टाकून घेऊ याच्यामध्ये. हळद पावडर, मसाला टाकूया. मसाला चांगला असा फ्राय करून घेतला, आपण त्याच्यावरती लगेच वाटण घालूया. करपवायचा नाही मसाला, नुसता असा चांगला फ्राय करायचा, करपवायचा नाही. आता आपण हे वाटण घालून घेऊ. वाटण पण चांगलं असं फ्राय करून घ्यायचं. तेलावरती मसाल्यावर वाटण चांगलं असं फ्राय करायचं. याला कोण तळ्यातला मासा म्हणतो, या मच्छीला कोण काळा मासा म्हणतं, कोण चिलापा मासा म्हणतो, चिलापा मच्छी. पुण्या साईडला, पुण्याच्या पुढे तर चिलापा म्हणून जाऊन प्रसिद्ध आहे आणि आवडीने खातात ही चिलापा मच्छी. इकडची लोक सगळे आवडीने खातात, त्यांना खूप आवडते चिलापा मच्छी. मला आज मिळाले म्हणून मी आज आणले, म्हटलं बघूया, करून दाखवूया तुम्हाला सर्वांना चिलापा मच्छीचे कालवण. आता हे आपलं चांगलं फ्राय झालेलं आहे वाटण. आता आपण याच्यात टोमॅटो घालूया. अशी टोमॅटो घातली. आता आपण हे वाटणाचं पाणी आहे ना ते घालूया. आता आपल्याला हे चिंचेच्या कोळाचं पाणी घालूया. खाली सगळा गाळ आहे, काढला. चिंचेचं कोळ पाणी छान लागते. ही कढी पण, कालवण ही खूप छान लागतं. त्याच्यात गावठी टोमॅटो टाकलं का अजून त्याला टेस्ट येते. आता चवीप्रमाणे आपण मीठ घालून घेऊया.
बघा आता आपल्या कढीला उकळा आला ना, जर टॅमॅटो थोडीशी शिजली तर आपण ती मच्छी टाकूया, थोडीशी कोथिंबीर टाकूया. आपलं टोमॅटो शिजते, जरा बारीक गॅसची फ्लेम बारीक करून ठेवूया. थोडंसं टोमॅटो जरा हे थोडंसं मेल्ट होऊन दे, मग आपल्याला मच्छी सोडायची. तोपर्यंत आपण तळायच्या मच्छीला मीठ मसाला वगैरे लावून घेऊ. हे बघा आता आपण ही तळायची मच्छीला मसाला लावून घेऊया. आता एक मीठ टाकून घेऊ, थोडंसं चवीप्रमाणे मीठ टाकूया. हळद पावडर टाकूया. मसाला टाकून घेऊ. आलं लसूण आणि मिरचीचा ठेचा म्हणजे पेस्ट, आलं लसूण मिरचीची. थोडीशी कोथिंबीर टाकूया आणि लिंबू पिळून घेऊ, पाव तुकडा छोटासा, कारण आपली मच्छी जास्त नाही, मग थोडासा तुकडा लिंबू पिळून घेऊ. तर आपण हे सर्व मसाला त्याला लावून घेऊया. आपला टॅमॅटो मेल्ट होतं आहे आता जरा. आता आपण त्याच्यामध्ये मच्छी सोडून घेऊ. आता आपण काय केलं, डोक्याची कढी केली. डोक्याची या चिलाप्या मच्छीची म्हणजे काळ्या माशाचे डोक्याचे आपण कढीमध्ये टाकलं. शक्यतो कढीमध्ये असं डोकं वगैरेच टाकतात आणि असं तळाला मग हे शेपट खायला छान लागतं. आता आपण सगळा मसाला असा लावून घेतला आहे. आता आपण हे तळून घेऊ. आता आपण त्या कढीमध्ये आपले मच्छीचे डोके ते सोडून घेऊ. हे बघा आता आपली कढी उकळलेली आहे, मस्त आहे बघा. टोमॅटो आपलं मेल्ट झालेलं आहे. आता आपण ह्याच्यात मच्छी सोडून घेऊ. आपली ही डोकी म्हणजे आहेत ते चिलापा मच्छी म्हणतात त्याला, काय तळ्यातला मासा, कटला म्हणतात. खूप छान लागते पण याची पण कढी, नक्की करून बघा. आता थोडासा याला उकाळा आला का आपण बंद करू. हे बघा आपल्या कढीला उकाळा आला आहे. आता आपण लगेच बंद करूया, नाही तर मग याची खीर आपण घेऊ. मस्त मच्छी आपली झालेली आहे, छान. आता आपण वरून कोथिंबीर घालून घेऊ. आता आपण मच्छी तळायची मच्छी आता तळून घेऊ. एका साईडला मी दुसऱ्या गॅसवरती तवा तापत ठेवला आहे. आता आपण तळायला घेऊया मच्छी. तेल तापलेलं आहे, हे बघा तेल तापत ठेवलेलं, तेल तापलेलं आहे. आता आपण तळायची मच्छी सोडून घेऊ. हे शेपट तुकडे आहे. 4 मासे होते. 3 माशाचे शेपट आणि डोकं असे कापले आणि एका माशाचा असा मधला एक पीस कापला आहे. आता हा मसाला सगळा असं वरती लावून घेऊ आणि मस्त छानपैकी फ्राय करून घेऊ. गरम तेल असतानाच मच्छी सोडायची म्हणजे मच्छी चिटकत नाही. आणि आता थोडा मीडियम टू लो करू, एकदम पण फास्ट नाही आणि एकदम पण स्लो नाही. आणि आता तळून घेऊ. बघा आता आपण मच्छी पलटी करूया. खालून चांगली मस्त फ्राय झालेली आहे मच्छी. आता या साईडून होऊन दे. बघा अशा प्रकारे आपली मच्छी फ्राय झालेली आहे चांगली. आता आपण गॅस बंद करूया. झालेली आहे फ्राय. आता आपण काढून घेऊया. आता कोणाला पीठ लावून आवडते तळलेली, तर मग आम्हाला कोणाला आवडत नाही पीठ लावून. तर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही थोडंसं पीठ असं तांदळाचं पीठ थोडंसं भुरभुरून असं तळू शकता. हे बघा आपली खाण्यासाठी आता तयार तळलेली मच्छी. आता आपण कढी बघूया, कढी काढून घेऊ. हे बघा अशा प्रकारे आपली
खाण्यासाठी शिलापा मासा म्हणजे तळ्यातल्या माशाची कढी कालवण. भाताबरोबर खूप छान लागते, नक्की ट्राय करा. अशा प्रकारे खाण्यासाठी तयार आपलं शिलापा मच्छीचं कालवण आणि मच्छी फ्राय. कोणाला तळ्यातला मासा म्हणतो, काळा मासा म्हणतो, कटला म्हणतात, जे काय म्हणायचे ते तुम्हाला नाव द्यायचे ते तुम्ही द्या. तर असे भातासोबत आपण खाऊ शकता, खूप छान लागते कढी, नक्की ट्राय करा. तुम्हाला जर माझ्या रेसिपीज आवडत असतील तर अशाच गोड तिखट नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. याने मी अपलोड केलेल्या रेसिपीज सर्वात आधी तुम्हाला पाहायला मिळतील. चला तर मग आज इथेच थांबू आणि नवीन रेसिपीज घेऊन पुन्हा भेटू. धन्यवाद.